गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आज मी फिश करी केली होती मालवण स्टाईल. ही रेसिपी शेअर करते. खूप सोपी आहे. या पद्धतीने करून पाहिले तर तुम्हालाही आवडेल. सुरुवातीला आपण फिश स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याला कोकमचं पाणी लावून ठेवायचं, कारण त्याच्यामुळे थोडासा आंबटपणा येतो आणि फिश टेस्टलासुद्धा छान लागतात. त्यानंतर आपण वाटण करून घेऊयात. वाटणसाठी आपल्याला थोडेसे धणे, खोबरं, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, 2 ते 3 मिरची आणि थोडीशी कोथिंबीर ह्याचं मस्त असं वाटण करून घ्यायचं बारीक. आणि त्यानंतर आपण पॅनमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या टाकायच्या. त्यानंतर आपण जे काही वाटण केलेलं होतं ते व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये आणि 2 मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं. त्यानंतर आपल्या घरी जे काही मसाले असतील ते थोडेसे टाकायचे आहेत. मी इथे 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी चटणी होती गावाकडची, ती टाकली होती अर्धा चमचा. आणि हे व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आणि वाफेवरती पुन्हा एकदा अर्धा ते 1 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे. त्यानंतर आपण 2 ते 3 पाकळ्या कोकमाच्या टाकायच्या आहेत आणि जे काही आपण फिश मॅरिनेट केलेले होते ते फिश ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं. या पद्धतीने केल्यामुळे फिश लवकर शिजतात आणि टेस्टलाही छान लागतात. त्यानंतर आपण जे काही वाटण केलेलं होतं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते पुन्हा एकदा मिक्स करून ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटं ह्याला उकळी येऊन द्यायची. आणि अशा पद्धतीने तुम्ही फिश जर केले तर तुम्हालाही छान आवडेल, टेस्टही छान लागेल. आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.